आई भाऊ चला येते मी. अगं थांब, डबा भरून ठेवलाय, घेऊन येते. बर. हॅलो. ऑफिससाठी निघालीस काय? आता काय बारीक बारीक डिटेल सांगायच्या का तुम्हाला? कधी निघाली, कुठं चालली आहे, कशी येणार आहे, वेळेवर पोचायचा एवढाच नियम आहे ना. मग कधी निघायचं ते माझं मी ठरवेन, तुमचा काही संबंध नाही. ए हिरोईन, आधी ऐकून घे. ऑफिससाठी निघाली असशील तर थांब. काय ना, पुण्यात एक काम आहे, त्यामुळे आपल्याला तिकडे जायचंय. काय? आपलं हॉटेल आहे, त्याची सक्सेस पार्टी आहे तिथं. पण माझं काय काम आहे तिकडं? आपल्या मार्केटिंग पर्पजसाठी ती पार्टी शूट करायची. तुला काय पार्टीत एन्जॉय करायला नाही घेऊन चाललोय, काम आहे तुझं तिथं. मी 10 मिनिटात निघतो इथनं. चौकात भेट मला. हे बघा सर, मी दीपावली आहेत का बाजूला? जरा दे बरं त्यांच्याकडं. नाही, मला खात्री आहे तू देणार नाहीस, पण त्यांचा नंबर आहे माझ्याकडं. आणि तसंही दीपा वहिनींना आपल्या ऑफिसमध्ये यायचंच आहे. 10 मिनिटात चौकात पोचायचं. नाना, काय करायचं या धैर्याचं? यांच्या कंपनीतून बाहेर पडायचा प्रयत्न करते, तर हा जास्तच काम देतोय मला. सावी, हा हे हा डबा. आई, ते ना मला जरा अर्जंटली पुण्याला जावं लागणार आहे ऑफिसच्या कामानिमित्त. तर संध्याकाळी यायला जरा उशीर होईल मला. अगं पण आता तर ऑफिसला निघालेलीस ना, काय अचानक पुण्याचं कधी ठरलं? अगं मला पण आत्ताच फोन आलाय त्यांचा. अर्जंट काहीतरी काम आहे म्हणून जायचंय. हा, तुम्ही काळजी करू नका, मी येईल संध्याकाळपर्यंत. अगं पण जाणार कशी आहेस? ऑफिसचीच गाडी आहे ना, त्यांचीच गाडी आहे. त्यांच्या सोबतच जाईन आणि त्यांच्या सोबतच येईन. तू नको टेन्शन घेऊ, मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित येईन. हा चल, आता जाते, नाही तू परत उशीर व्हायचा. हा चल, येते भाऊ, येते मी. चला येते, बाय बाय. सांभाळून जा गं. ह्या असं अचानक पुण्याचं सांगते, काय करायचं या पोरीचं? काळजी वाटते हो. पोरी, नको ना काळजी करू तू. ऑफिसच्या कामाला चालली आहे ती, येईल की करून. अहो द्या, मी ठेवते. अगं, शेवटची लेवल चालली होती. गेम काय खेळताय? बघितलं का? बहिणीकडे लक्ष आहे का नाही? तर तिचं काय झालं आता? फोन आल्यावर कशी कोपऱ्यात गेली. ऑफिसचा फोन आल्यावर एवढं कोपऱ्यात जाऊन काय गुलुगुलू करायचं असते हो? अचानक पुण्याला जायचा प्लॅन झालाय. लाडक्या बहिणीकडे लक्ष ठेवा, नाहीतर परत असं कळायचं ऑफिसच्या नावाखाली वेगळ्याच दुकानात खातं खोललंय. अगं दीपे, हे बघ, तू उगाच लई विचार करायला लागलास. मी सावीला चांगलं ओळखते, त्यातली नाही गे ती. अहो ती तशी नसेल हो, पण ही वय निसरड असते. आपण किती जरी सांभाळून चालायचं म्हणलं नाही तरी पाय घसरायचा तिथं घसरतोयच. विचार करा. तू उगाच की नाही काहीतरी बडबडत बसू नको. अहो वेळेच जाईस. आओ जाऊ ते मूर्त. चला, उशीर होतोय, निघून बा. मला नेत नाही, ड्रायव्हर तरी बरोबर घेऊन जावा. ना, ड्रायव्हरची काही गरज नाही आहे. आणि इथलं सगळं मॅनेज करायला तुम्ही इथंच थांबा. काही अडचण आली तर मला फोन करा. हा हो. धैर्य,
हे काय बॅग घेऊन कुठे निघालास तू? जरा पुण्याला चाललोय. पुण्याला आत्ता? इथे इराला आणायला वेळ नाही म्हणतोस आणि पुण्याला निघालायस. आई, पुण्याला काय सारसबागेत फिरायला नाही चाललोय मी. आपल्या हॉटेलची सक्सेस पार्टी आहे. नवीन फ्रँचायझीसाठी काही लोक येणार आहेत, त्यांच्यासोबत मीटिंग आहे म्हणून चाललोय. बरं ठीक आहे, पण नाही म्हणजे आता चाललाच आहेस तर मग येताना इराला घेऊन ये ना. ते जमल असं काय वाटत नाही मला, कारण काय यायला किती वेळ लागणार आहे याचा अंदाज नाहीये. आणि तू उगाच त्यांना सांगून बसायची की मी येतोय, मग नंतर परत तुझा शब्द खाली पडायचा. त्यापेक्षा असंच समज की नाही जमणार. ऐक ना, नाही म्हणजे या कामासाठी तुलाच जायला पाहिजे असं काही नाही ना. भास्कर किंवा विलास यापैकी कोणतरी जातील ना. त्यांनी जर कामं व्यवस्थित केली असती तर नशीबच समजलो असतो मी माझं. असो, येतो मी. बरं ऐक तर, धैर्य रे, अरे ऐकून मी तर काय करणार होतं मॅडम, मी सांगून बघितलं पण एका शब्दानं ऐकायला तयार नाहीत. कुठल्या पद्धतीने सांगायचं तेच मला कळणार आता. आणि आज तर महत्वाचं काम आहे, ऐकायचा विषयच नाही मॅम. मी येतो. कडक न्याय आहे तुमचा. जो तुमचा एकही शब्द खाली पडू देत नाही त्याला काडीची किंमत नाही, आणि जो तुमचा एकही शब्द ऐकत नाही त्याच्यावर मात्र तुम्ही जीव ओवाळून टाकता. बेस्ट आहे, एकदम बेस्ट. आई, एक ना एक दिवस तुम्ही आमच्या कर्तृत्वावर नक्की विश्वास ठेवाल. दीपे तू एक काम कर, तो आहे की नाही तुझा आधी आवरून घे आणि मग मला सांग. माझं 2 मिनिटात आवरते, मग निघूया लगेच. कुठं? कुठं म्हणजे आत्याकडं? कुठल्या आत्या? अगं तुझ्या आत्याकडं. तूच तर म्हणलेलीस ना तिची तब्येत बरी नाही, तिच्याकडे जायचंय म्हणून तर अपडे घ्यायला लावलास ना मला. हो, मला काही सुचलं नाही म्हणून मी आत्याच्या नावावर खपवलं. माझं काम दुसरंच आहे. काय दुसरं काम? अगं काय कर बसायचं. दीपे, तुझं पोरग आहे की नाही अथर्व, ते शाळेत आहे, त्याचा अभ्यास घ्यायचा असतोय. मी नवरा आहे तुझा. अगं माझा नवरा माहितीये मला, सांगते तेवढं करा. मी आता तुम्हाला इजी क्वेश्चन विचारणार, त्याची आन्सर तुम्ही इथं लिहायची. बर. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर नेम? केतन मधुसूदन नाईक. गड.